लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ही केवायसी तुम्ही आपल्या मोबाईल मधून घरी बसल्या 1 ते 2 मिनिटात पूर्ण करू शकता। जर ही केवायसी केली नाही तर तुमचे जे 1,500 रुपये येत आहेत ते बंद होणार आहेत। तर सर्वात आधी केवायसी करण्यासाठी गुगल क्रोम किंवा जो पण ब्राउझर असेल तो ब्राउझर ओपन करून त्यामध्ये लाडकी बहीण योजना हे सर्च करायचं आहे। त्यानंतर ई केवायसी माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करून पुढे जे पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपण लाभार्थी जी महिला आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर जो नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्या नंबरवर एक ओटीपी जाईल आणि त्या नंबरवर जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर या पुढे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल। या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। हा 16 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा भरायचा आहे। जो कॅप्चा नंबर दिला आहे तो या ठिकाणी भरल्यानंतर मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जो आधार क्रमांक टाकलेला आहे त्या आधार क्रमांकाशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल। तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रवर्ग निवडायचा आहे। या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्ग आहे लाभार्थी महिलेचा, तर तो या ठिकाणी निवडून खाली जे ऑप्शन आहेत निवडा होय आणि नाही या ठिकाणी दोन्ही ठिकाणी होय करायचा आहे। ठीक आहे, 2 वेळा होय करायचा आहे आणि हा जो चेक मार्क आहे तो भरून त्याच्यावर क्लिक करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दिसेल की तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलवर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलवर ई केवायसी पूर्ण करू शकता। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्यावर काहीतरी उपाय नक्की सांगेन।